तर नमस्कार मित्रांनो. आज बघितलं असेल तुम्ही मार्केट फार बॅडली क्रॅश झाले आणि मार्केट ऑलमोस्ट 400 पॉईंट्स निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये अराउंड 1200 पॉईंट मार्केट खाली आहे. आणि हे एकदम शार्प फॉल आहे. ॲक्च्युली एक चांगल्या लेवलवर सस्टेन होत होतं आणि तिथून आलेला हा शार्प फॉल आहे. त्याच्या पाठी बरीचशी रिझन्स आहेत. तर पहिलं रिझन तर FIAची कंटिन्युअस सेलिंग आहे. FIAच काही दिवस सुट्टीवर होते. डिसेंबर एंड त्यांची सुट्टी, जानेवारी पुन्हा त्यांनी जॉईन केलं आणि त्यांचा जो सिलसिला होता ऑक्टोबर पासूनचा ऑलमोस्ट सप्टेंबर 25 पासूनचा तो त्यांनी कंटिन्यू केला आणि हा सिलसिला आज पण आपल्याला बघायला मिळाला. तर पहिले रिझन हे होतं की मार्केटमध्ये FIAची सेलिंग झाली, पण त्यासाठी त्यांचं काहीतरी बॅक एंडची हिस्ट्री असणार आहे, ती आपण पुढे डिस्कस करू. मग दुसरं रिझन होतं HMPV नावाचा जो व्हायरस आहे चायनामधून आलेला, तर त्याचा पॅनिक आपल्या इंडियाच्या मार्केटवर दिसला. तर आपलं मार्केट थोडं अजूनही सेंटिमेंटवर चालतंय. तेवढं मॅच्युरिटी जी US मार्केट आणि अदर मार्केट्स आपल्याला दाखवतात ती मॅच्युरिटी अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. तर मार्केट खालीच होतं, कंटिन्युअस खाली होतं. मध्ये थोडस एक सस्टेन करण्याचा प्रयत्न करत होतं, पण पुन्हा एक फॉल येत होता. तर रिटेल इन्व्हेस्टरनी फार पॅनिक करून मोठा स्टेक हळूहळू करून तो विकलेला आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट पण खराब होते. डाबरचे रिझल्ट आले. डाबरकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला थोड्याशा निगेटिव्ह कॉमेंट्री किंवा आपण एक पुढचं आउटलुक आहे ते तेवढ्या लेवलचं चांगलं देताना दिसलं नाही. तो कॉन्फिडन्स नव्हता ऍक्च्युली. त्याचा रिझल्ट बघितले एशियन पेंट्सचे बरेचसे रिझल्ट खराब येतील अशा आशेने पण मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग झालेलं आहे. तर नो डाऊट त्या व्हायरसच्या याचा आपल्यावर इम्पॅक्ट असणार आहे. मार्केट थोडं खालीच राहील, त्याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट रिझल्ट सीझन पण तेवढा काही स्ट्रॉंग असेल असे काही चिन्ह दिसत नाहीयेत. बरेचसे GDP ग्रोथ रेट जो आहे त्याच्यावर पण परिणाम झालेला आहे. आणि RBI कडे पुन्हा एकदा महागाई कंट्रोलचं लक्ष आहे, त्याचा एक परिणाम असेल. आणि ह्या गोष्टी करत करत मार्केट थोडंसं ते डाऊन साईडलाच असण्याचे मेजर चान्सेस इथून पुढच्या काळामध्ये आहे. मग आता हे रिकवर होईल केव्हा, मार्केटमध्ये पुन्हा केव्हा तेजी येईल, ह्या गोष्टी बघणं फार इम्पॉर्टंट आहे. सिलेक्टिव्ह स्टॉक्स चांगलं करू शकतील आणि सिलेक्टिव्ह स्टॉक्स चांगलं करत असताना जे स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत त्याचं अक्युमुलेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. चांगल्या लेवलवर चांगले EBITDA असणारे, चांगले ग्रोथ रेट असणारे चांगले स्टॉक्स आपल्याला या ठिकाणी सिलेक्टिव्हली निवडावं लागतील. प्रोपोर्शन चांगलं ठेवावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी आपण करून मार्केटमध्ये सस्टेन करू. पॅनिक करण्यासारखं नाहीये, कारण ऍक्च्युली हा जरी व्हायरस असला तरी आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे की हा व्हायरस जुना आहे आणि असे ज्यावेळी वातावरणातले बदल होतात असे व्हायरस येतात आणि हे व्हायरस आपल्याला दिसतात. हे झालं ह्याचा पार्ट की हा व्हायरस किती खतरनाक असू शकतो आणि याच्या पुढे या व्हायरसमुळे काय परिणाम आपल्याला होऊ शकतो. तर व्हायरसमुळे असा फार इम्पॅक्ट मार्केटवर लॉंग टर्म नसणार, शॉर्ट टर्म तर नक्कीच असणार आहे. इव्हन पुढचा आठवडा दीड आठवडा याच्यामध्ये पॅनिक असू शकतो. इव्हन आताही तुम्ही बघू शकत असाल, आता रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजलेत. SGX निफ्टी सुद्धा मीन्स आपला गिफ्ट निफ्टी सुद्धा पॉझिटिव्ह दाखवतो. हा एक ट्रॅप आहे ऍक्च्युली. मागच्या आठवड्या पण बघत असाल 3 मोठे प्लेअर आपण कन्सिडर करतो, FIs, TIs आणि क्लायंट म्हणजे रिटेल क्लायंट. तर ह्यांच्यामध्ये क्लायंटच्या पोझिशन पॉझिटिव्ह आहे, त्याचबरोबर FIs आणि प्रोज आहेत ते निगेटिव्ह आहेत. याचं रिझन काय आहे की ह्यांच्या शॉर्ट पोझिशन कंटिन्युअस चालू आहेत आणि प्रत्येक बाउन्सला ते सेल करतात. ज्यावेळी मोठ्या पोझिशन बनल्या जातील, मोठा डाटा त्याच्यामध्ये असेल, त्यावेळी ते सेलिंग येणार आहे आणि मार्केट खाली जाणार आहे. त्यामुळं घाबरणं आणि पॅनिक होणं हा या पर्टिक्युलर टाइमचा आत्ताचा
हे नाहीये. तुमच्याकडे होल्डिंग्स असतील, इक्विटी असतील, घाबरायचं कारण नाही. लॉंग टर्म मध्ये याचा ग्रोथ चांगला असणार. इव्हन आता ह्या लेवलला काही ऍड करता आलं थोडं थोडं थोडं, फार मेजर नाही, थोडं थोडं 10%, 20% थोडं ऍड करा. अजून खाली आलं थोडं ऍड करा आणि पॅनिक नका करू. ही लॉंग टर्मची जर्नी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या गाईडलाईन्स पाहू आणि डेव्हलपमेंट पाहत राहू नक्की एक्झॅक्ट होतंय काय, आपल्याला काय केलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो.